महाशिवरात्री आली. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्रीला बहुतेक सगळ्यांचाच उपवास असतो आणि त्यातील बऱ्याच लोकांना उपवासाला साबुदाणा खायला आवडत नाही किंवा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असते. तेव्हा तुम्ही हे स्पंजी जाळीदार अप्पे बनवू शकता. हे खूप छान होतात आणि एकदम खमंग लागतात खायला आणि खूप झटपट तयार होतात. बरं, तर लगेच आपण याची रेसिपी पाहूयात. त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही उपवासाच्या आप्प्याची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. लगेच हे उपवासाचे आप्पे आणि चटणी कशी बनवायची हे आपण पाहूया. तर आप्पे बनवण्यासाठी एका छोट्या कपाने मी भगर घेतलेले आहे. 100 ते 120 ग्रॅम भगर असेल ही. आता आपल्याला यात थोडासा म्हणजे अगदी 2 ते 3 टेबलस्पून म्हणजे पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचे साबुदाणा घालायचा आहे. यात खूप सारं पाणी घालायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता परत आपल्याला यात भरपूर पाणी घालायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे 1 ते 1.5 तास आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे. जवळपास 2 तास होत आलेले आहे आणि भगर आणि साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. तर यातलं हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे दळून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, त्यामुळे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचं आहे. लागलं तर 1-2 चमचे पाणी घालायचं आहे, नाही लागलं तर अजिबात घालायची गरज नाही. अशा प्रकारे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे. भगर बारीक झालेले आहे पण साबुदाणा असा थोडासा जाडसर आहे. त्यानंतर आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहे मध्यम आकाराचे आणि त्याच्या अशा बारीक काचऱ्या करून यात टाकायच्या आहे. आता या बटाट्याची देखील आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. बटाटे बारीक करून घेताना जास्त पाणी घालायचं नाही, लागेल तेवढं मोजकं पाणी घालायचं आहे आणि अशी छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही देखील मी आता बाउलमध्ये ओतून घेते. आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. त्यामुळे हे बॅटर थोडंसं हलकं होतं आणि आपले आप्पे देखील छान जाळीदार स्पंजी होतात. मग आता हे व्यवस्थित फेटून झालं की हे मिश्रण आपल्याला 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. तोवर आपण आप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. 2 चमचे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तसेच 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं लिंबू पिळून घालायचं आहे म्हणजे चटणीला छान टेस्ट येते. आणि आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. चटणी मी एका वाटीत काढून घेतली आहे. आता आपल्याला यावरती तडका घालायचा आहे. जिऱ्याचा तडका घालते मी. तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात नसतील तर तुम्ही फक्त तेलाचा किंवा तुपाचा तडका यावर घातला तरी चालेल. चटणी आता आपली रेडी आहे. आता लगेच मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे. तसेच 10 मिनिट होत आलेले आहे. बॅटरही आपलं छान टेस्ट झालेलं आहे. आता यात ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. तसेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर नाही घातले तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे. चिली फ्लेक्स देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स आपल्याला थोडासा म्हणजे अगदी चिमूटभर असा खायचा सोडा आणि त्यावरती थोडंसं लिंबू पिळून देखील घालायचं आहे. माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे ते व्हिडिओत आलंच नाही आहे. आणि त्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल. आता लगेच आपण आप्पे बनवून घेऊयात. आप्पे पात्र मी अगोदरच गॅसवरती ठेवलेलं होतं. हे छान गरम देखील झालेलं आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित सगळ्या मोडला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता छोट्या चमच्याने आपल्याला हे बॅटर या मोडमध्ये टाकायचं आहे. मोठा चमचा घ्यायचा नाही, नाहीतर आजूबाजूला बॅटर सांडतं. मध्यभागी आपल्याला शेवटी बॅटर टाकायचं आहे, कारण काय होतं मध्यभागी जास्त हीट लागते आणि त्यामुळे मधले आप्पे लवकर भाजतात. आणि सर्व मोडमध्ये असं बॅटर टाकून झालं की परत आपल्याला वरती थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे आप्पे छान खमंग खरपूस भाजले जातात. आणि आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती हे आप्पे आपल्याला 1-2 मिनिट व्यवस्थित छान शिजवून घ्यायचे आहेत. तसेच साईडचे आप्पे व्यवस्थित भाजले जावे यासाठी आप्पे पात्र आपल्याला सगळ्या बाजूने असं व्यवस्थित सरकवत आप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर आता यावरचं झाकण काढून पाहूयात आपण. आप्प्याला असं साईडने थोडासा सोनेरी कलर आलेला दिसतोय, त्यामुळे आप्प्याचे साईड आपण चेंज करून घेऊयात. तुम्ही पाहू शकाल खालच्या साईडने याला किती व्यवस्थित कलर आला आहे
आणि छान खमंग भाजलेले देखील आहेत, म्हणजे एकदम क्रिस्पी झालेले आहेत खालच्या साईडने। तसेच आप्पे पात्र आपण सरकवत आप्पे भाजून घेतल्यामुळे सगळ्या बाजूने आप्पे व्यवस्थित एकसारखे भाजलेले आहेत, तुम्ही पाहू शकाल। नाहीतर मग काय होतं, मधले आप्पे जळतात आणि साईडचे तसेच राहतात। त्यामुळे आप्पे पात्र आपल्याला सगळ्या बाजूने सरकवत आप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आता सगळ्या आप्प्याची साईड चेंज करून झालेली आहे, तर यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे आपण जी साईड चेंज केलेली आहे त्या साईडने देखील आप्पे खमंग खरपूस भाजले जातील। आणि आता यावरती झाकण ठेवून परत आपल्याला हे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटानंतर आता आपण चेक करूयात। आप्पे आपले व्यवस्थित छान भाजलेले आहेत। हे आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये। किती सुरेख कलर आला आहे आप्प्याला, तुम्ही पाहू शकाल। आता साईडचे आप्पे जर भाजले नसतील तर ते आपल्याला मध्यभागी टाकायचे आहे, मध्यभागी लवकर भाजले जातात आप्पे। तोवर जे भाजले आप्पे ते काढून घ्यायचे आहे। आता काही आप्पे भाजलेले नाही आहेत, ते परत मी अर्धा मिनिट भाजून घेते आणि त्यानंतर काढून घेते। हे आप्पे वरून जेवढे छान दिसतात ना, आतून तेवढे छान सॉफ्ट होतात, जाळीदार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात। दररोज साबुदाणा भगर किंवा भगरीची भाकरी धिरडे खाण्यापेक्षा काहीतरी चेंजेस म्हणून तुम्ही हे आप्पे बनवू शकता। सर्व आप्पे मी काढून घेतलेले आहे। आता राहिलेले आप्पे मी नंतर बनवणार आहे। आप्प्याला किती सुरेख कलर आला आहे, तुम्ही पाहू शकाल। तसेच हे आतून खूप छान सॉफ्ट झालेले आहे। एक तोडून देखील दाखवते मी तुम्हाला। दोन्ही साईडने असे खमंग खरपूस भाजलेले आहेत आप्पे आणि आतून छान सॉफ्ट झालेले आहे, तुम्ही पाहू शकाल। किती व्यवस्थित शिजलेले आहेत। हे आप्पे तुम्ही एकदा उपवासाला खाल ना, रोजच बनवाल, खूप म्हणजे खूप भारी लागतात। तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।